तुम्ही एक उत्तम दर्जाचे ग्राफिक डिझायनर आहात आणि तुम्ही सोशल मीडियाला लागणारे मॅक्झिमम सगळ्या प्रकार ग्राफिकल डिझाईन्स बनवू शकता. फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम पोस्ट, व्हिजिटिंग कार्ड, लोगो, पॅम्पलेट्स, लग्नपत्रिका आणि इतरही ग्राफिक्स तुम्ही छानरित्या बनवू शकता. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स देखील आहे, वेगवेगळ्या बिझनेसेससोबत काम करण्याची इच्छा देखील आहे. परंतु प्रश्न पडतो की त्या वेगवेगळ्या बिझनेसेसपर्यंत आपण पोहोचायचं कसं किंवा त्यांना आपल्यापर्यंत आणायचं कसं. नमस्कार, माझं नाव नीलम माडे. आदिशी ग्राफिक्समध्ये परत एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे की आपल्या ग्राफिकल बिझनेससाठी वेगवेगळे क्लायंट्स आपण शोधायचे कसे. कारण की माझ्या बऱ्याचशा सबस्क्रायबर्स फ्रेंड्सना देखील हाच क्वेश्चन आहे आणि ते मला नेहमी विचारतात की मॅम आपण क्लायंट्स आणायचे तरी कुठून. तर याच विषयावरचा आज मी हा डिटेल व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की आपण यामध्ये 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. एक तर क्लायंट्स कुठून शोधून आणायचे आणि दुसरं म्हणजे त्यांना मेसेज काय करायचा, असा काय मेसेज करायचा की ते आपल्याला ऐकतील आणि आपलं प्रपोजल ॲक्सेप्ट करतील. तर व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आलो आहे स्क्रीनवर. इथे मी 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक म्हणजे फ्रीलान्सिंग साईट आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिकली वर्क करणाऱ्या काही फ्री साईट्स. तर फ्रीलान्सिंग साईट्समध्ये फेमस असे नावं आहेत जे तुम्ही बऱ्याचदा ऐकलेले असणार. बरेचसे ग्राफिक डिझायनर्स आपल्या चॅनलवर याबद्दल सांगत असतात की फ्रीलान्सर, फायवर आणि अपवर्क इथे जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट बनवा आणि तुम्हाला लगेच काम मिळणार किंवा तिथून शॉरली तुम्हाला काम मिळेल. हो, हे बरोबर आहे, पण ॲज अ बिगिनर तुम्ही जर इथे जाणार असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त निराशाच मिळणार आहे. कारण की एक प्रॅक्टिकल गोष्ट समजून घ्या फ्रेंड्स, इथे बरेचसे ग्राफिक डिझायनर्स 4-4, 5-5 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळापासून काम करत आहेत आणि त्यांना आता कुठे चांगले दिवस आले आहेत. म्हणजे 4-4, 5-5 वर्ष काम केल्यानंतर, बरेचसे प्रोजेक्ट्स घेतल्यानंतर त्यांना लागोपाठ कामं मिळायला लागतात. सुरुवातीलाच जर आपण तिथे गेलोत ॲज अ बिगिनर तर तुम्हाला 1-2 वर्ष तरी पेशन्सनी काम करावं लागणार आहे. त्यामुळे तिथे जाऊन आपलं मूड ऑफ करण्यापेक्षा ॲज अ बिगिनर आणि एकदम नवशिके असल्याने आपल्याला असे साईट्स शोधायचे आहेत, फ्री साईट्स, जिथून आपल्याला रिझल्ट हमखास मिळतील आणि कमी वेळेत मिळतील. म्हणजे एकदम कमी वेळेत मिळतील असं नाही म्हणत मी, इथे पण पेशन्स लागतं, बट हे आपल्याला जेन्युइनली क्लायंट्स मिळवून देण्यात नक्कीच मदत करतील. तर असे काही फ्री साईट्स आहेत जिथे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी हे घेऊन आलेले आहे. तर एक एक करून आपण बघणार आहोत. गुगल मॅप आहे, TradeIndia.com आहे, जस्ट डायल आहे, यूट्यूब, इंस्टाग्राम. तर एक एक करून बघूया. सर्वात आधी आपण बघूया गुगल मॅपबद्दल. गुगल मॅपचं नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. ते कसं काम करतं, काय काम करतं हे देखील आपल्याला माहिती आहे, पण ते क्लायंट मिळवण्यात आपल्याला कशी हेल्प करेल ना, ते आज आपण बघतो आहे. तर इथे बघा, तुम्ही ज्या ज्या सिटीमध्ये आहात त्या सिटीनुसार तो ऑलरेडी ॲक्टिव्ह असतो आणि इथे माझं अकाउंट आहे त्यामुळे नाशिक सिटी दाखवतो आहे. आता सर्चमध्ये मला सर्च करायचं आहे, फॉर एक्झाम्पल ब्युटी सलॉन किंवा कुठलाही बिझनेस जे तुम्ही इच्छुक असाल असं बिझनेसचं नाव तुम्ही तिथे टाकू शकता त्या क्लायंटसाठी. तर इथे माझ्या नियरबाय असणाऱ्या सलॉन्सबद्दल त्याने दाखवलेलं आहे आणि इकडे लेफ्ट साईडला बघा त्यांचे ॲड्रेस आणि डिटेल आले. आता जिथे स्पॉन्सर्ड लिहिलेलं आहे ना फ्रेंड्स, तर तिथे एक गोष्ट लक्षात घ्या की तिथे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी डिजिटल मार्केटिंग सुरू आहे, त्यामुळे तिथे स्पॉन्सर लिहून आलेला आहे. त्याचा अर्थ तसा असतो, म्हणजे त्यांच्यासाठी कोणीतरी ऑलरेडी ग्राफिक डिझायनिंग किंवा डिजिटल मार्केटिंगचं काम करते, त्यामुळे त्यांना टार्गेट करून काही अर्थ नाही आहे. तर आपल्याला इतर सलॉन्सना टार्गेट करावं लागणार आहे. तर इथे बरेचसे सलॉन्स आहेत, एक ओपन करून बघूया आपण आणि आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवता येईल. हे बघा, इथे त्यांचं ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीची डिटेल दिलेली आहेत. तर असं करून तुम्ही तुमच्या नियरबाय असणाऱ्या सलॉन्सना किंवा वेगवेगळ्या बिझनेसेस जसं कोचिंग क्लासेस झालं किंवा फर्निचर झालं, इंटेरियर डेकोरेशन झालं, वेगवेगळ्या बिझनेसला टार्गेट करू शकता. त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर काढायचा आणि आपल्याकडे ते लिहून घ्यायचं, कुठेतरी त्याचं सेव्ह करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही कितीतरी कॉन्टॅक्ट्स कलेक्ट करून त्यांना टार्गेट करू शकता. आता नेक्स्ट वे आहे आणि एक साईट आहे, ती आहे TradeIndia.com. तर ही B2B मार्केटिंगची साईट आहे. इथे वेगवेगळे बिझनेसेस लिस्टेड असतात आणि ही थोडी वेगळ्या प्रकारची साईट आहे, म्हणजे इथून पण तुम्हाला क्लायंट मिळायला मदत होऊ शकते. जसं आता वेगवेगळे कॅटेगरीज दिलेल्या आहेत. इथे जर आपण लिहिलं, आपल्या सिटीचं नाव इथे लिहायचं
आणि त्या सिटीनुसार. आता बघा, काही साईट्सवर काही गोष्टी मिळतात तर काही गोष्टी मिळत नाही. आपल्याला ॲटलिस्ट 5-6 वेज आपल्याकडे असे असले पाहिजे. जर एखाद्या साईटवर आपल्याला आपल्या मनासारखं मिळत नसलं तर दुसऱ्या साईटवरून ते आपण मिळवू शकतो. जसं आता इथे बघा, चिवडा, नमकीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स आहेत. जर आपण याला समजा ओपन करून बघितलं तर एक चिवडा नमकीनची ब्रँड आहे आमची नाशिकची, कोंडाजी चिवडा. तर याला जर आपण ओपन केलं तर इथे बघा त्यांचा नंबरसुद्धा आहे, कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीचे डिटेल्स आहेत. तर फूड पोस्टर वगैरे तुम्ही बनवत असाल, फूड बिझनेसमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल त्यांच्यासाठी ग्राफिक्स बनवण्यासाठी, तर यांना नक्कीच टार्गेट करू शकतो आपण. वेगवेगळे प्रॉडक्ट्स इथे दिलेले आहेत, म्हणजे इथे सर्व्हिसेसबरोबर वेगवेगळे प्रॉडक्ट्ससुद्धा आहेत. तर वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपण इथे सर्च करू शकतो. जसं आता हेल्थ आणि ब्युटीमध्ये आपण गेलो तर सब कॅटेगरीज आहेत. ज्या प्रकारच्या क्लायंट्सना तुम्हाला टार्गेट करायचं आहे त्यांची माहिती तुम्ही इथून काढू शकता. आपल्याला काय पाहिजे, फक्त ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर. आता यानंतर आपण जाणार आहोत जस्ट डायल, जे मी खूप वापरलेलं आहे आणि याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळालेत मला. जे सेकंड नंबरचं आहे यावर क्लिक करायचं आपल्याला. आता इथे बघा वेगवेगळे कॅटेगरीज दिलेल्या आहेत, जसं एज्युकेशन, ब्युटी, सलॉन, होम डेकॉर, रेंट अँड हायर, हॉस्पिटल्स. एखादी कॅटेगरी आपण सर्च करून बघूया. जसं ट्युटोरियल्स आहेत, तर माझ्या नियर बाय ट्युटोरियल्स जे आहेत तर यांनी लगेच आपल्याला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्यासमोर काढून दिलेले आहेत. त्यांचं ॲड्रेस आणि त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर हे बघू शकता तुम्ही इथे. तर यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस आपण लिहून ठेवायचा आहे आणि त्यांना मेसेज करायचा आहे. जवळपास 100 ते 200 वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या इथे कॉन्टॅक्ट्स आपल्याला अवेलेबल होतात आणि एका दिवसात 25 ते 30 लोकांना आपण मेसेज करायचा असतो. जितक्या जास्त लोकांना तुम्ही मेसेज कराल रेग्युलरली तेवढे जास्त तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. बरेचसे ब्युटी सलॉन्स आहेत. तर क्लायंट्स मिळवणं इतकंही अवघड नाही आहे फ्रेंड्स. ठीक आहे. आता जस्ट डायल नंतर आपण बघणार आहोत अगदी त्यासारखीच असणारी थोडीशी वेगळी सुलेखा नावाची एक साईट आहे. तर इथे देखील आपल्याला क्लायंट्स मिळू शकतात. इथे बघा, तुम्हाला लॉग इन किंवा साइन इन करावं लागेल आणि ही फ्री साईटच आहे. जसं बाकीचे फ्री साईट्स आहेत ना, तसंच ही सुद्धा वर्क करते. इथे देखील आता समजा स्कूलशी रिलेटेड तुम्हाला क्लायंट हवं आहे, ट्यूशन, कोचिंग क्लासेस किंवा जे प्री स्कूल्स असतात तर त्यांचे देखील इथे नंबर्स अवेलेबल आहेत सिटीनुसार. आधी सिटी सिलेक्ट करून घ्यायची. हे बघा इथे नंबर शो होत आहेत. वेगवेगळे स्कूल्स, इन्स्टिट्यूट आणि वेगवेगळ्या सिटीजमधले आपल्याला इथे क्लायंट्स मिळू शकतात. त्यानंतर जर का आपण इथे सर्चमध्ये आपल्याला हवे असलेल्या बिझनेसबद्दल लिहिलं, जसं ब्युटी सलॉन, तर तुमच्या त्या सिलेक्टेड सिटीमधलं एक्झॅक्टली कशाबद्दलची सर्व्हिस देणारा सलॉन हवा आहे तुम्हाला ते इथे मेन्शन करावं लागेल. म्हणजे प्रॉपर कीवर्ड्स आपल्याला टाकावे लागतील. हे या साईटचं थोडंसं तेवढी त्याची लिमिटेशन आहे की तिथे प्रॉपर कीवर्ड्स टाकावे लागतात. जसं आता ब्युटी पार्लर इन मुंबई मी केलं आहे, तर मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणचे बघा पार्लर्सच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस डिटेल्स इथे आपल्याला मिळालेत. हे आपण आपल्या गुगल शीटमध्ये लिहून ठेवायचं किंवा सिम्पली आपल्या जवळच्या एखाद्या नोटपॅडमध्ये, रजिस्टरमध्ये, वहीमध्ये सेव्ह करून ठेवायचं, लिहून ठेवायचं आणि यांना मेसेज करायचा. जास्तीत जास्त नंबर्स आपल्याला कलेक्ट करायचे आहेत आणि त्यांना रोजचे ॲटलिस्ट 25 ते 30 लोकांना आपल्याला मेसेज करायचा असतो. चला आता हे झालं आहे सुलेखाबद्दल.
यानंतर आपण बघणार आहोत एक आणखीन चांगला वे, आणि तो म्हणजे इंस्टाग्राम. आय थिंक हे खूप लोकांना माहिती असेल आणि तुमच्यापैकी बरेचसे जण हे ट्राय पण करत असतील. चांगले रिझल्ट मिळतात इथून देखील. फक्त ते आता ज्यांना माहिती नसेल की हे वापरायचं कसं, तर बघा एकदम सिम्पल वे आहे. आपण आपल्या पेजवर जायचं आणि सिम्पली सर्चमध्ये जे बिझनेसेस असतात त्याबद्दल फक्त इथे नाव टाकायचं आहे. आता मी समजा लिहिलं कोचिंग क्लासेस, तर वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे पेजेस इथे ओपन झालेले आहेत. आणि एखादा क्लिक करून आपण बघितला तर तुम्ही बघू शकता त्यांचं पेज ओपन झालेलं आहे. आणि एकदा फक्त चेकआउट करून घ्यायचं की त्यांचे फॉलोअर्स किती आहेत, म्हणजे किती जुना पेज आहे, खूप जास्त व्हिडिओज आहेत, खूप जास्त फॉलोअर्स आहेत की आत्ताच बनलेलं आहे, हे आपल्याला त्यांच्या संख्येवरून लक्षात येतं. मग एकदा त्यांचं पेज बघून घ्यायचं की कशा प्रकारचे व्हिडिओज ते टाकतायत, आपण कुठे हेल्प करू शकतो त्यांना, म्हणजे त्यांच्या काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसतंय का, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर तुम्ही देऊ शकत असाल, जसं आता त्यांनी टाकलेली रील जर तुम्हाला वाटत असेल की यापेक्षा बेटर मी बनवू शकतो, आणि तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंग करणारे असाल तर तुम्हाला नक्कीच इथे चान्स मिळू शकतो की तुम्ही त्याच रीलला व्यवस्थित रेडी करून त्यांना मेल करू शकता किंवा त्यांना मेसेज करू शकता की सर, मॅम, मी तुमच्या या रीलला आणखीन व्यवस्थितरित्या बनवून देऊ शकतो. आणि इथून बघा त्यांना फक्त मेसेज करायचा असतो. तर आपल्याला हे शोधावं लागेल की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे किंवा त्याला तुम्ही आणखीन एन्हान्स कसं करू शकता, कशी चांगली सर्व्हिस देऊ शकता. आता यानंतर आहे यूट्यूब. इंस्टाग्रामसारखंच यूट्यूब देखील आपल्याला क्लायंट मिळवून देऊ शकतो. आणि ते कसं, तर इथे आपण त्यांना थंबनेलची सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. आता इथे आपल्याला असे चॅनल सर्च करायचे आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एज्युकेशनल ट्युटोरियल्स देणारे, एज्युकेशनल व्हिडिओज बनवणारे, असे चॅनल आपल्याला सर्च करायचे. आणि कमी सबस्क्रायबर असणारे किंवा ज्यांना कमी व्ह्यूज मिळत आहेत, ज्यांचे थंबनेल तेवढे ठीकठाक नाही आहेत, आणि ज्यांना जर तुम्ही एक थंबनेल डिझायनर असाल आणि त्यांचं थंबनेल जर तुम्ही एकदम छान बनवून देऊ शकत असाल तर नक्कीच त्यांना तुम्ही ॲप्रोच करू शकता. आता इथे मी एज्युकेशनल चॅनल सर्च केलं. आता इथे बऱ्याचशा वर्षापासून काम करणारे आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज असणारे चॅनल देखील आहेत. तर ऑब्व्हियसली आपण यांना तर ॲप्रोच करायची काही गरजच नाही, कारण की त्यांचं काम तर व्यवस्थितच चालू आहे. ठीक आहे ना. तर यांच्यावर टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपण थोडे वीक असे चॅनल आपल्याला शोधून काढावे लागतील. तर ते कसं करायचं, तर आपण याला इथे फिल्टर लावावं लागेल आपल्याला. आपण लिहूया एज्युकेशनल चॅनल फॉर स्टुडंट्स आणि फिल्टर लावूयात आपण. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथे फिल्टर्स, की रिसेंटली अपलोडेड किंवा शॉर्ट्स, लॉंग, आणि केव्हा त्यांनी अपलोड केलेलं आहे, मंथमध्ये, इयरमध्ये, लेंथ, त्यांचा ड्युरेशन काय आहे त्या व्हिडिओचा, व्ह्यू काउंट किती आहे. तर या वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावल्यानंतर बघा आता हे काही चॅनल माझ्यासमोर ओपन झालेत. त्यांचे व्ह्यूज बघा थोडे कमी आहेत. जस्ट 2 दिवसाआधी टाकलेला हा चॅनल आहे, हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन पण चेकआउट करू शकता, डिटेल्स काढू शकता. तिथून तुम्हाला त्यांचा मेल ID आणि नंबर मिळेल त्यांच्या अबाउट सेक्शनमध्ये. आणि सिम्पली जाऊन मग त्यांना एक मेल करायचा किंवा त्या नंबरवर मेसेज करायचा आणि त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी, मी एक थंबनेल डिझायनर आहे आणि तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यूज आणण्यासाठी मी खूप छान प्रकारचे थंबनेल डिझाईन करू शकतो किंवा करू शकते. तर नक्कीच जर तुमचा वे पॉझिटिव्ह असेल आणि त्यांना तुमच्या सर्व्हिसमधनं काहीतरी पॉझिटिव्ह मिळत असेल, त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर मिळत असेल, तर का नाही ते तुमचं प्रपोजल ॲक्सेप्ट करणार. तर नक्की हा देखील खूप चांगला मार्ग आहे. आणि बरेचसे ग्राफिक डिझायनर्स खूप चांगल्या प्रकारची इथून इन्कम घेत आहेत नुसतं थंबनेल डिझाईन करून. ठीक आहे. तर आपण सगळ्यांबद्दल थोडं ब्रीफली इथे माहिती घेतलेली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम आता हे वेज तर कळले आपल्याला, व्हिडिओमध्ये जर आतापर्यंत असा मेसेज काय करायचं बनतोच, कशा पद्धतीने त्यांना, तर आपण ChatGPTला विचारणार आहोत. चला आपण आता हेल्प घेणार आहोत की असं एक इंट्रोडक्टरी मेसेज मला बनवून आपण एक सॅम्पल ग्राफिक डिझायनरसाठी आहे आणि तो एखाद्या बिझनेससाठी, फॉर एक्झाम्पल ब्युटी सलॉनसाठी क्लायंट शोधताना अप्रोच करतोय, म्हणजे क्लायंटला
अप्रोच करण्यासाठीचा एक इंट्रोडक्टरी मेसेज. त्यालाच आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये मागवून घेणार आहोत. Short introductory message for a graphic designer who want to approach beauty salon client or business. आणि त्याला आपण एकदम प्रोफेशनल, क्लिअर आणि सिंपल मेसेज बनवायला सांगणार आहोत. कॅची असला पाहिजे, सिंपल आणि प्रोफेशनल. तर इथे आपल्याला ChatGPTने काही एक्झाम्पल दिलेले आहेत, काही सॅम्पल्स. त्यापैकी आपल्याला जो मोस्ट सुटेबल वाटतो तशा प्रकारचा आपण एखादा सॅम्पल घेऊन घेणार आहोत. भाषा कुठलीही चालेल, मराठी, इंग्लिश, हिंदी, ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ती. तर मराठीमध्ये सुद्धा आपण मागून घेतलेलं आहे. आणि मेसेजला जास्त मोठं किंवा एकदमच शॉर्ट पण नको, एकदम ॲप्रोप्रिएट, ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचं बिझनेस काय आहे आणि तुम्ही काय सोल्युशन देऊ शकता हे थोडक्यात जर सांगू शकला तर तेवढं मेसेज देखील इनफ आहे. तर इथून मला जो थोडा ठीकठाक वाटतो आहे तो मी कॉपी करून घेणार आहे. आणि नुसता हाच आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे का प्रत्येकांना? तर नाही, अजिबात नाही. आपल्याला प्रत्येक क्लायंटसाठी पर्सनलाइज्ड मेसेज आपल्या शब्दांमध्ये बनवून त्याला पाठवायचं आहे, म्हणजे समोरच्या क्लायंटला. प्रत्येकांना एकच मेसेज चिपकवायचं नाही आहे आणि त्यामुळेच मग आपल्याला क्लायंट्स मिळत नाहीत. आपल्याला आपलं पर्सनल टच देखील द्यावं लागेल फ्रेंड्स त्यामध्ये. आणि थोडं सांगावं लागेल की आपण काय एक्झॅक्टली काय त्यांना देऊ शकतो. आणि आपली भाषा एकदम प्रोफेशनल असायला हवी. आता इथे बघा, नमस्कार, माझं नाव डॅश आहे. मी ब्युटी सलॉनसाठी आकर्षक व आधुनिक ग्राफिक डिझायनर तयार करणारी ग्राफिक डिझायनर आहे. तुमच्या सलॉनची ओळख अधिक उठावदार बनवण्यासाठी मला काम करायला आवडेल. हे एकदम शॉर्ट इंट्रोडक्शन होतं. त्यानंतर त्यामध्ये एक पर्सनल टच म्हणून मी असं टाकलेलं आहे की मी आतापर्यंत वेगवेगळ्या सलॉनसाठी ग्राफिक्स बनवलेले आहेत. तुम्हाला ते बघायला आवडतील का? त्यासाठी मी माझा पोर्टफोलिओ पाठवू शकते. इच्छुक असल्यास तुमचं उत्तर नक्की कळवा. आणि खाली धन्यवाद लिहून आपलं कॉन्टॅक्ट नंबर आणि आपलं नाव टाकायला विसरायचं नाही. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्ही हे नक्की मेन्शन करा की मी तुमच्या बिझनेसचे किंवा सलॉन जर असेल तर तुमच्या सलॉन्सचे वेगवेगळे ग्राफिक्स स्टडी केलेले आहेत, बघितलेलं आहे. जर चांगले असतील तर तारीफ करा की हां ते छान बनलेले आहेत. आणि जर तुम्हाला वाटतं आहे कुठेतरी काहीतरी तुम्हाला खटकलं तर तुम्ही पॉझिटिव्ह वेनी सांगा की मी यापेक्षा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ते बनवून देऊ शकतो आणि तुमच्या पार्लरचे क्लायंट्स वाढवण्यात तुमची मदत करू शकतो. असं जर तुम्ही पॉझिटिव्हली त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलं किंवा काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स दाखवले ना, तर ते नक्कीच तुम्हाला काहीतरी होकारार्थी मेसेज पाठवतात. तर मला वाटतं यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला त्याची नक्कीच हेल्प होणार आहे. तर आता तुम्ही देखील लवकरात लवकर या साईट्सना व्हिजिट द्या आणि चालू करा, प्रयत्न करा. आणि हार्डवर्क तर नक्कीच करावे लागणार आहेत आपल्याला क्लायंट मिळवण्यासाठी. तर लवकरात लवकर या साईट्सना ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्कीच क्लायंट्स मिळणार आहेत फ्रेंड्स. आता बिलकुल घाबरायची गरज नाही आहे, कारण की हे ट्रायड आणि टेस्टेड आहेत. ओके. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.